आपण निघलो होतो ना ग, मला पप्पा आलेच नाही. सो गाईज, गाडीच्या फोकस मध्ये जर्नी झाली आहे स्टार्ट. कुठे जायचंय बोक्या तुला? किल्ला बघायचंय का घरी जायचंय? हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आजचा स्पेशल व्लॉग आहे कोकण. सो गाईज, मी फर्स्ट टाईम माझ्या फॅमिलीला कोकणमध्ये फिरायला घेऊन आले. कोकणमध्ये फिरायला घेऊन आली आहे. आणि पुण्यावरून आम्ही ट्रॅव्हल केलं आहे. पुण्यावरनं गावाला गेलो आहे, तिथून पुढे इकडे कोकणात आलो आहे. सो काय कसं सगळं ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझ्या पप्पांना खूप, आम्ही छोटं होतो ना तेव्हापासून पप्पांना वाटायचं की आपण कोकणात जावं. त्यांनी कधी समुद्र पाहिला नव्हता. माझ्या मम्मीने सुद्धा पाहिलेलं नाही आहे. ऑब्व्हियसली माझ्या भावाने सुद्धा पाहिलं नाही आणि बहिणीने सुद्धा पाहिलं नाही. मी एकटी फिरून गेलेली आहे कोकणात. सो खास आज मी ॲनिव्हर्सरी निमित्त फॅमिलीसोबत प्लॅन केला आहे आणि त्यांना सगळ्यांना घेऊन आली आहे. सो सगळे खूप खुश आहेत. तर गाईज, शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा आणि खूप सारं प्रेम द्या. तुम्हाला पण खूप आवडणार आहे. आणि कुठे आलो आहे, कसं आलो आहे, हे सगळं डिटेल्स आणि कुठे राहिलो आहे हे सगळ्या डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये आहे. सो कीप वॉचिंग अँड कीप लविंग. सो गाईज, आपली जर्नी झाली आहे स्टार्ट. आम्ही पुण्यामधून निघलो आहे, माझी बहीण, मी आणि आदित्य. हा बुके मला आदित्यने दिला आहे, ॲनिव्हर्सरी स्पेशल. दिला नाही, मी मागितला आहे. तर चला जाऊया मम्मीच्या घरी. नमस्कार. कसं काय पाटील, बरं आहे का? अरे तुम्ही गाराची नका मज्जा घेऊ, या जेवून घ्या पटकनी, जायचंय ना फिरायला. अगं थंडी इतकी आहे, पारे बघ कॅमेऱ्यावर दव आलंय माझ्या. अरे बापरे. चला जेवण घेऊ. बाळ मामा झोपले का? झोपले. तू पण झोपला का? बसले. तुम्ही जेवले का? तू पण नाही थांबली? बरं बरं. तर माझ्या मम्मीने केली जेवायला आम्हाला आज पावभाजी. पाव. सो गाईज, रात्रीचे वाजलेत 2:30. रात्रीचे 2:30 वाजलेत. आम्ही उठलोय, मी आंघोळ केली आहे, केस गारगार आहेत, थंडी लागतीये. आणि इकडं बघा ही कशी पडले ते. ही दोन कुठे गेली गं? ही इथं दिसणी यार. आता काय करायचं? सो आता आम्ही निघणार आहे. आपली मोठी लाईट गेली ना. हा, मोठी लाईट गेली. मम्मी आवर चालल्यात. अरे मी तर दिसा ना, दिसतच नाही. सो गाईज, गाडीच्या फोकसमध्ये जर्नी झाली आहे स्टार्ट. आम्ही निघलोय आता. मम्मी पप्पा येतात आहे आणि बाकी तिघं बसलेत गाडीत. आम्ही सगळे 7 जण आहोत. त्याच्यातलं एक माणूस मिसिंग आहे, म्हणजे माझे दाजी, त्यांची तब्येत ठीक नाही आहे. तर आम्ही 6 जण चाललो आहे एका गाडीत, ज्याच्यामध्ये फक्त 5 माणसं बसू शकतात. तर तुम्ही विचार करू शकता की आम्ही 6 माणसं कसं बसणार आहे. मी तर सध्या चालले डिक्कीत बसायला. मस्त मी अरेंजमेंट केली गादी बिदी टाकून. गाईज, आम्ही ना लोणावळ्याच्या घाटाच्या इथे थांबलो होतो. आधीला लोणावळ्याचा व्ह्यू बघायचा होता आणि मी हवेने हालत होते. मम्मीला पकडायला सांगितलं तर पकडलं होतं मी. तर पप्पा आणि आधी थांबले चहा प्यायला. बोक्या तिकडे असेल पाणी, गुळणा करायला घेऊ द्या दुसरं. रोडच्या अलीकडे मुरुडला जावं म्हणले डायरेक्ट. हा,
म्हणजे तिथून तुम्हाला जंजिरा ते फिरायला जवळ पडेल म्हणली. आणि बीच आहे का चांगला? बीच म्हणले तुम्हाला टप्पू टप्पू बीच दिसतील म्हणले. टप्पू टप्पू म्हणजे छोटे छोटे बीच दिसतीलच म्हणले. मग ठीक आहे ना, आपल्याला थोडी जागा भेटली बाद झालं. हा तेच की. ठीक आहे. दिवसभर बघायचं सुद्धा भेटल तिथं रिकामाने भेटून तिथं गाडी लावायची जायची. ओके. सो गाईज हे दोघं पिले चहा, पप्पाने आधी आणि मी आता खातीये बोरं जी की मम्मीने घरून आणलीत. आमचा ऋतू पण खातोय. आरती झोपली, दाजी नाही तर रुसली. नाही म्हणती. बसू का? हा थांब. चष्मा लावलाय की नाही लावला? नाही लावला. बाहेरच्या अंधारातलं काही दिसत नाही हो. सो गाईज 7 तासाच्या प्रवासानंतरनं आम्ही पोचलो आहे फायनली कोकणमध्ये. आणि हा व्ह्यू बघू शकता, इतका छान व्ह्यू, इतकं छान वाटत होतं ना. फ्रेश एअर येत होती सगळीकडनं. झाडी बघायला खूप भारी आणि फिलिंग पण खूप छान येत होत्या. आणि लाईट थोडी कमी होती, मी दिसत नव्हते म्हणून मी फक्त बाहेरचा व्ह्यू घेतला. आपण निघलो होतो ना ग, म्हणजे पप्पा आलेच नाही. मम्मीला वाटलं पप्पा आले नाहीत. अरे ते मोबाईल मध्ये दिसा नाही, पण हा दिसला हो. गेला परत, त्याला नाही यायचं. पप्पाला घेतलं नाही. मम्मी डोकवून बघा ती घेतलंय म्हणलं तरी. म्हणलं मागा आपण पुढे निघालो, चौकशी सो गाईज आम्ही पोहोचलोय मुरुडला. मुरुड जंजिराच्या जवळ दिसत होता जंजिरा. आणि आम्ही हॉल पण भेटलाय आम्हाला. 2000 रुपये प्राईज आहे हॉलची. आज मॉर्निंग ते उद्या मॉर्निंग सकाळी 10 वाजेपर्यंत. आणि व्ह्यू खूप छान आहे. इथेच पुढे क्रॉस करून पुढे गेलं की बीच आहे. आणि इथे खूप छान हॉल पण भेटला आहे. आता क्लिनिंग चालू आहे त्यांचं. आम्ही जस्ट पोहोचलो आहे. आम्ही लोणावळ्यावरून आलेलो, रोहा आणि त्याच्यानंतर मुरुड. तर खूप छान प्रवास झाला. फक्त घाट 2-3 लागले, खूप सारे घाट लागले मुरुडला यायला. आणि आम्हाला मुरुडलाच यायचं होतं कारण पप्पांना मुरुड जंजिरा बघायचा आहे, त्यासाठी स्पेशल. आणि फर्स्ट टाईम मी माझ्या फॅमिलीला बीच बघायला घेऊन आली आहे. सो आमचे घरचे कधीच बीच बघायला आले नव्हते. सो त्यांच्यासाठी खास ही ट्रिप आहे. आणि ॲनिव्हर्सरी पण होती आहे. हां ओके. मम्मी हां तिघांसाठी व्हेज काय व्हेज मिळेल ना? तुम्ही अजून लाखंगावलाच का पप्पा? पावभाजीला पप्पाला म्हणा पावभाजी नाही इथं सांग. त्याची झोप झाली नाही त्याच्यामुळे त्याचं तोंड तसं झालंय. हा ना, बेकार कार्ट आहे ती, आहे ना. हा चायचं रताळ. आम्ही आलोय रूम मध्ये. आता फ्रेश होतोय आम्ही सगळे. आणि आमचं काळं भारी दिसतंय आज. लय काळीत आमच्या घरात. आधी माझ्या का बघत होता. तर आता आम्ही आवरून पहिला एक व्हिडिओ बनवणार आहे आणि नाश्ता करायला जाणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ बनवेपर्यंत मम्मी आणि ऋतू आवरतात. सो गाईज चिलिंग टाईम चालू आहे आमचा. माझ्या बाईनं 7 तास गाडी चालवली, 7 तास कार चालवली ना. 450 किलोमीटर. आणि मस्त चिल मारतोय आता आम्ही इथे. ओके आपली गाडी रे तिकडे लावली काय? हा अच्छा अच्छा जाऊ दे. तसं बीचला चालत जातोय आपण. पण मार्केटला जाताना काढावं लागेल ना. हा कारण किती लांब आहे किती नाही माहिती नाही ना. त्यांनी वॉश नाही केला ते रूम. वॉश नसतोच करायचं, झाडू मारलाय हो फक्त. बर वाळवाची बारीक रेती असते ना ते नाही. बर
सो गाईज आम्ही फ्रेश झालोय. ड्रेस नाही चेंज केला कारण मी हा 4 वाजता रिकामी होणार आहे. कुठली? सेकंड फ्लोअरला. अच्छा वरती. ओके. बेड असतील ना तिथे? नाही का? सगळीकडे असंच. हां एकच बेड आहे आणि हॉल आहे पूर्ण. सिंगल रूम घ्यायचं असेल तर बेड मिळते. डबल रूम आहे, सॉरी डबल बेड आहे आणि हॉल आहे मोठा, त्याच्यात गादी वगैरे टाकणार आहे आम्ही. आणि छान आहे रूम, म्हणजे 2000 छान भेटली. आम्ही 5-6 जण आहोत. मस्त राहते. 6 काय त्या रूममध्ये 10 जण राहू शकतात, 10 ते 15 जण राहू शकतात. आणि ते 15 म्हणजे असं 10-15 लोक आलेच होते बघायला रूम, त्या आधीने पटकन बुक करून घेतली. मस्त आहे. बाकी सगळे बुक आहे सीझनमुळे. बीच इथे बाजूलाच आहे. आता जाणार आहे आम्ही नाश्ता केल्यावर. झोका दे पडला इथे, झोका दे. जोरात देऊ का? पडला पाहिजे. अभि काळ कुठे आहे? माझी बहीण. कुठे जायचंय बोक्या तुला? किल्ला बघायचंय का घरी जायचंय? मम्मी पप्पाला विचारतोय घरी कधी जायचं. हा जायचंच नाही मम्मी म्हणती, इथंच राहायचंय आता. का बरं? म्हणजे आता आपण इकडंच आलो राहायला, तिकडचं दिलं सोडून आपण. हा राहायचं ना मग इथंच का नको? तुझ्या मनाव, तू म्हणशील तसं. हा सो गाईज आम्ही बसलोय नाश्त्याला. सगळ्यांचा नाश्ता आलाय, फक्त माझा नाही आला. काय हो, उपाशी मारायचंय का तुम्हाला मला? गाव वांगे का आहे पाव अजून आहे ना बाई? हा खा लागले सांगा. हा मी माझ्यासाठी ऑमलेट आणि पाव सांगितलं होता. ऑमलेट काय बनाना लवकर. बनते माझं खायचं. इकडे मध्ये कसा मध्ये पहिल्यांदा आम्ही फिश मार्केट मध्ये आले. आम्ही दोघी पहिल्यांदा फिश मार्केट मध्ये आले. जसं फिश मार्केट माहितीच नाही तुम्हाला. चला कुठला बघायचं ते बघा. इकडून बाहेर ना इकडे सुरमई आहे. पुढे चल. ही सुरमई कितीला आहे? किती? सो गाईज एवढी मोठी सुरमई 1000ला म्हटले, 800ला देते. तर आता बघू कितीचा भाव ठरतोय. 600ला 2 सुरमई घेतल्यात फायनल. कसे दिले कोळंबी? काळ्या 600ला 2 सुरमई. हा ट्राय करायचं पहिले सुरमई. नको हा कितीला? पण ती महाग असेल ना अजून. हा का? पण ते मोठी खायला नाही लागत ना. गौरी ना आधी गौरी साई गौरी. हे भाऊ
देऊ नाही मग कसं हे भाऊ घेतले घेतले. कितीला पापलेट? विचारले नाही प्राइस. नाही नाही कितीला? 7 केस दिले 1000 रुपयाला. 20,000ला. जास्त हो वर्गे बघ की कसं उभारली. नाही नाही मी केलाच विचार. मी खाल्लं का एक घास तरी खाल्ला का मी अजूनपर्यंत? तुम्ही आले न बसले खायला मला सोडून सोडून. हा भूक लागली आणि आम्हाला तिकडे बघा शगनरीची चटणी संपवली तिने. हा इतकी भूक लागली होती तिला रताळे. सो गाईज आम्ही जेवतोय. आम्ही फिश बनवून घेतली ते इथून. फिश फ्राय, फिशचा रस्सा, इकडे भाकरी आहेत पेपर मध्ये आणि राईस. काय ग? नको नको त्याला नको देऊ. तुझी शेंगदाण्याची चटणी तूच खा. सो गाईज आता आवरून आम्ही बीचवर चाललोय. ते पण तुम्हाला दाखवेल मी. पण हा व्लॉग कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि अजून बरंच काय काय आहे व्लॉगमध्ये दाखवायला. पण मी नेक्स्ट व्लॉग अपलोड करेल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेल. सो आत्तासाठी बाय बाय.